नमस्कार. सेफ्टी बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. मार्च 2026 मधील भारतातील सर्वात मोठे अपघात. मार्च 2026 मध्ये असे काय अपघात झाले आहेत की ते टाळता आले असे आपल्याला. नागपूरमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये ब्लास्ट. नागपूरमध्ये एका केमिकल फॅक्टरीमध्ये डिटोनेटर पॅकिंग करताना एक मोठा ब्लास्ट झाला. या अपघातात अनेक जणांचा बळी गेला. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टीची एसओपी म्हणजे सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर पाहिली गेली नाही. अशा घटना परत होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी. नंबर 1, डिटोनेटर नाही तर कोणतेही केमिकल प्रोडक्ट पॅकिंग करताना एसओपी म्हणजे सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर पाळणे खूप गरजेचे आहे. ऑथराइज आणि ट्रेन वर्करनेच तिथे काम केले पाहिजे. पीपीई कंपल्सरी वापरले पाहिजे. मोबाईल, स्पार्क, ओपन फ्लेम स्ट्रिक्टली बॅन करा. वर्क एरिया नेहमी क्लीन व्हेंटिलेटेड पाहिजे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी कंट्रोल म्हणजे आर्थिक आणि बॉन्डिंग प्रॉपर केले असले पाहिजे. एक्सप्लोजिव्ह केमिकल्स सेफ कंटेनर मध्ये स्टोअर करा. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंट्रोल मेंटेन करा. इमर्जन्सी इक्विपमेंट जसे फायर एक्सटिंग्विशर, इमर्जन्सी एक्झिट या नेहमी क्लिअर असल्या पाहिजे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या वर्कशॉपमध्ये रेग्युलर मॉक ड्रिल, रेग्युलर फायर ड्रिल नेहमी झाले पाहिजे. सुपरवायझर लक्षात ठेवा, सुपरवायझरचं कंटिन्युअस मॉनिटरिंग खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, काही पण अनसेफ दिसतात, कोणत्याही कर्मचाऱ्यांना काही पण अनसेफ दिसतात, त्वरित रिपोर्ट करणं खूप गरजेचं. नागपूरमध्ये गॅस लीक. एका इंडस्ट्रियल एरियामध्ये गॅस लिकेजची घटना घडली. त्यामध्ये अनेक कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा घटना परत होऊ नये म्हणून काय काय करावे. रेग्युलर गॅस पाईपलाईन वॉल नेहमी इन्स्पेक्शन करा. गॅस डिटेक्शन सिस्टीम म्हणजे अलार्म सिस्टीम ऍक्टिव्ह ठेवा. नेहमी लीक टेस्ट म्हणजे जसे सोप सोल्युशनने चेक करणे, या सगळ्या गोष्टी रेग्युलर चेक करा. ऑथराइज पर्सनने हँडलिंग करणे खूप गरजेचे आहे. इमर्जन्सी शटडाऊन सिस्टीम म्हणजे इमर्जन्सी जर काही प्रॉब्लेम झाला तर शटडाऊन कसं करायचं, ही सगळी सिस्टीम नेहमी प्रिपेअर्ड असली पाहिजे आणि सर्व कामगारांना त्याची माहिती असली पाहिजे. पीपीई कंपल्सरी वापरा. स्मोकिंग, ओपन फ्लेम स्ट्रिक्टली बॅन करा. सर्व कामगारांना गॅस लीक इमर्जन्सी ट्रेनिंग नेहमी द्या, रेग्युलर द्या. असेंब्ली पॉइंट इव्हॅक्युएशन प्लॅन रेडी ठेवा. कधी स्मेल किंवा कधी एखादा लिकेज दिसल्यास त्वरित रिपोर्ट करा. बस फायर अपघात. आंध्र प्रदेशमध्ये बस आणि ट्रकची भीषण ठोकर झाली. त्याच्यामध्ये बसला आग लागली. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. अशा घटना परत होऊ नये म्हणून काय काय करावे. स्पीड लिमिट लक्षात ठेवा, स्पीड लिमिट स्ट्रिक्टली फॉलो करा. ओव्हरटेकिंग करताना सेफली डिस्टन्स मेंटेन करा. ड्रायव्हरने प्रॉपर रेस्ट म्हणजे आराम करणे गरजेचे आहे. सीट बेल्ट आणि सेफ्टी रूल्स प्रॉपर फॉलो करा. व्हेकल जे पण आपले व्हेकल आहे त्याचे रेग्युलर मेंटेनन्स, रेग्युलर चेकिंग खूप गरजेचे आहे. नाईट ड्रायव्हिंग करताना एक्स्ट्रा काळजी घ्यावी. ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर स्ट्रिक्टली बॅन करा. आपल्या समोर जर हेवी व्हेकल जर चालत असेल तर त्याच्यापासून एक सेफ डिस्टन्स मेंटेन करा. ड्रायव्हिंगची लेन प्रॉपर फॉलो करा. ट्रॅफिक रूल्स आणि सिग्नल प्रॉपर फॉलो करा. इमर्जन्सी सिच्युएशनला शांत राहून मग डिसिजन. इंदोर फायर घटना. इंदोरमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किट लागून मोठी आग लागली आणि याच्यामध्ये अनेक जणांचा बळी गेला. अशा घटना परत होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी. नेहमी प्रॉपर वायरिंग आणि सर्टिफाईड इक्विपमेंट वापरा. ओव्हरलोडिंग म्हणजे एकाच लाईनवर जास्त लोड देऊ नये. एमसीबी, पीएलसीबी, आरसीबी प्रोटेक्शन वापरावे. रेग्युलर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्स खूप गरजेचे आहे. चार्जिंग स्टेशनला प्रॉपर व्हेंटिलेशन सिस्टीम ठेवा. बॅटरी ओव्हर हिटिंग करू नका म्हणजे जास्त चार्जिंग करू नका. ऑथराइज चार्जर आणि ओरिजिनल केबलचाच वापर करा. ईव्ही स्टेशन जवळ नेहमी फायर एक्सटिंग्विशर ठेवा, जसे CO2 आणि डीसीपी. चार्जिंग चालू असताना कंटिन्युअस मॉनिटरिंग गरजेचं आहे. डॅमेज वायर, स्पार्क दिसल्यास इमिजिएटली स्टॉप करा. इमर्जन्सी शटडाऊन सिस्टीम रेडी ठेवा. बिल्डिंग कोसळली. प्रयागराजमध्ये एक बिल्डिंग कोसळली, त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्या. क्वालिफाईड इंजिनिअरिंग कडूनच स्ट्रक्चरल डिझाईन करून घ्या. सिमेंट, स्टील चांगल्या क्वालिटीचे वापरा. रेग्युलर बिल्डिंग इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्स गरजेचे आहे. कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड अवॉइड करा. इलिगल कन्स्ट्रक्शन करू नका. फाउंडेशन नेहमी स्ट्रॉंग ठेवा आणि नेहमी सॉइल टेस्टिंग करा. क्रॅक, डॅमेज दिसल्यास लगेच रिपेअर करा. बिल्डिंगचे वेळोवेळी स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे आहे. कन्स्ट्रक्शन वेळेत सेफ्टी नॉर्म्स वापरा, त्याला बायपास करू नका. नेहमी हेवी रेन, नॅचरल डॅमेज नंतर आपल्या स्ट्रक्चरचे नेहमी इन्स्पेक्शन करा. इमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्लॅन रेडी ठेवा आणि सर्व रहिवाशांना याच्याविषयी नेहमी माहिती करा. नेहमी मॉक ड्रिल घ्या. अपघात कधीच अचानक होत नाही, ते छोट्या मोठ्या चुका एकत्र आल्याचा परिणाम असतो. बरोबर. अपघात नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांनी. अपघात हा अचानक होत नाही,
छोट्या छोट्या घटना जेव्हा होतात, छोट्या छोट्या घटना झाल्यानंतर जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यावर कंट्रोल मेजर नाही घेतले, तर भविष्यामध्ये मोठे ऍक्सिडेंट होतात. अशा महत्त्वाच्या सेफ्टी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि न्यूजला शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे लोकांचे प्राण वाचेल. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद. जय हिंद.